धनंजयजी साळके साहेब यांच्या शुभाशय आपण देतो मॅन ऑफ द मॅच। आणि आता सामन्याला होईल सुरुवात। जुना बॉल कोणताही प्रॅक्टिस सेशन या ठिकाणी नसणार आहे, लक्षात असू द्या। जुना बॉल मिळणार नाही आहे, आपल्याला डायरेक्ट खेळावं लागेल। खेळाचं पहिलं सत्र नितीन एडुटने टीमचे हेडुटने टीमचे नितीन यांना विनंती आहे की आपण ऑफिशियल अंपायर्स म्हणून आतमध्ये जायचं आणि विक्रम शिल्लार धन्यवाद महेश यांचा आवाज ऐकला आपण। खूप चांगला आवाज, चांगलं समालोचन। स्पर्धा आपण पाहता स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा आयोजित स्वर्गीय गोटीराम पुंडलिक म्हात्रे 40+ चषक आणि या चषकाचं आयोजन नियोजन आपण पाहू शकता की आजच्या संध्याकाळी 4 वाजतापासून आपण या स्पर्धेला सुरुवात केली। उद्घाटन समारंभ आपण पार पाडला। सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष आमचे अण्णा अभिमन्यू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते, त्यानंतर व्यासपीठावरती आताच पोसरी ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय पिंटूजी म्हात्रे हे सुद्धा उपस्थित होते। आणि आता आपण पाहू शकाल या स्पर्धेला सुरुवात झाली। 3 सामने झाले। एक सामना डेच्या नुसार खेळवला, त्यानंतर 2 सामने आपण रात्रीमध्ये खेळलो होतो आणि चौथी लढत तुम्हाला पाहायला मिळेल। आणि या चौथ्या लढतीमध्ये 40+ खिडकाळी आणि त्यांच्या सोबत फाईट बॅक करताना जुनी डोंबिवली या 2 संघामध्ये ही अतिशय चांगली लढत स्वर्गवासी गोटीराम कुंडलिक म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही आपण स्पर्धा पाहतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे। आमच्या सोबत आपण पाहू शकाल ग्रामीण टेनिस क्रिकेटची टीम सुद्धा जॉईंड आहे, ज्याने रेग्युलरच्या स्पर्धेमध्ये खूप चांगली स्पर्धा गाजवली। अक्षरशः आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला एका रात्रीमध्ये आणि आज सुद्धा ते आमच्या इथे उपस्थित आहेत, वेळेवरती उपस्थित राहिल्या। त्यासोबत आजच्या या रात्रीमध्ये दिवसामध्ये आपण पाहिलं की आमच्यासोबत बॉक्समध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण महेश दुलेला अर्थात मॅडील आपण पाहिलं आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे स्कोरर आहेत गणेश म्हात्रे अर्थात मात्र गणेशची जोडी तुम्हाला पाहायला मिळतं। तर पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता या मॅच पुरते पंच विक्रम शेलारला, ते सुद्धा ऑफिशियल पंच आहेत। तर दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये येणं फार गरजेचं आहे। खिडकाली संघाचा आहे, परंतु जुने डोंबिवली या संघाचा 12 प्रतिनिधी। तर मॅच स्टार्ट होतोय। चौथा सामना तुम्ही पाहता अनुभवता। पहिलाच बॉल चेंडूला टॅप करायचं होतं, मात्र इथे चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय। सिंगलची संधी दिली गेल्या खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षकाकडनं झाल्या चूक आणि तोपर्यंत 1 धाव येते। 1 धावेच्या मदतीने आपण अकाउंट ओपन करतोय। शक्ती पाटील, अनिल पाटील, गोलंदाज अमित पाटील। ऑन साइडला उंच उडालाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, नो मिस्टेक। पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये गोल्डन विकेट कॅरी करताना पाहतोय। पहिलाच बॉल ऑन साइडला टार्गेट केला होता, पुलचा फडका फसला आणि इथे अनिल पाटील मात्र फलंदाज बाद होतोय। लागणारा खिडकाळी संघाला हा पहिला धक्का। फलंदाज खिडकाली संघ पहिला गडी गमवता, एलिव्हेशन मिळाले नाही या। खऱ्या अर्थाने जर रेग्युलरच्या स्पर्धा आपण पाहिल्या आपण नाईटच्या माध्यमातून सर्व
मॅचेस पाहिल्या तर त्या प्रत्येक मॅचमध्ये धावा बनवत होत्या. विकेट थोडंसं वेगळं होतं. आता आपण थोडंसं पाहिलं की या स्पर्धेमध्ये विकेट थोडंसं बदलताना पाहतोय आणि त्यामुळे कदाचित धावा होताना पाहिले नाही. या पहिल्या सामन्यामध्ये पण पाहिलं 33-34 धावांचं टार्गेट, त्यानंतर 37 धावांचं टार्गेट, पुन्हा एकदा 34 धावांचं टार्गेट आणि आता तुम्ही चौथा सामना पाहता. हाय चेंडू थोडासा डीप राहतोय, खाली राहतोय, टप्पा पडल्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती, विकेट गेली आहे पहिली. अनिल पाटील बाद झाला आणि किरण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. शक्ती पाटील, किरण ठाकूर ही प्रारंभिक जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारण्यासाठी गेल्या. अमित पाटीलचं चांगलं षटक पॉवर प्लेचं, दुसऱ्याच बॉलवरती त्याला यश मिळालं आहे. फलंदाजा त्याने बाद केल्या आणि आता मात्र मात्रेकरांकडनं गोलंदाजी करता. पुन्हा एकदा उंच हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न, टप्पा घेऊन चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा पहिला दमदार स्ट्रोक, चौकार. चांगला स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षकाला थोडंसं आपण पाहू शकता हुलकावणी देताना पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पहिल्या टप्प्यावरती गेला. चौकार मात्र आगास करताना पाहतोय किरण ठाकूरच्या बॅटमधून चौकारला. 5 या आकड्यावरती खिडकाली संघ पोहोचतोय. जुनी डोंबिवली गोलंदाजी करतात. टॉस जिंकल्यानंतर डिसाईड केला गोलंदाजी करण्याचा निर्णय. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक काय तिथे डीप मधून त्याला यायचं होतं तोपर्यंत 2 धाबा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धाब्याच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचतोय संघ खिडकाली. 7 धाबा झाल्यात. 1 गडी बाद झाला. अनिल पाटीलची विकेट, गोल्डन विकेट कॅरी करताना पाहिलं आपण अमित पाटीलला. 5 चेंडूवरती 7 धाबा आतापर्यंत खर्च केला. चौथा सामना तुम्ही पाहता. जुने डोंबिवली संघ गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र भन्नाट वेगाने स्वार असलेला चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. षटक समाप्त पहिलं. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये धाबा येतात 7. आपल्याला पाहायला मिळालं षटक क्रमांक 2 सुरू होणार गोलंदाजीसाठी. आता थोडंसं विखुरले क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून गोलंदाजी करायची आहे महेश पाटीलला. जुनी डोंबिवली संघ गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आघात चांगलं केलं, कारण विकेटसुद्धा प्राप्त केली, त्यानंतर 7 धावासुद्धा खर्च केल्या आणि आपण पाहू शकाल की किरण ठाकूरच्या बॅटमधून एक चौकार आला. 6 धावांवरती तो मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करतोय. शक्ती पाटील सलामीसाठी गेलेला फलंदाज 1 धावावरती खेळतोय आणि महेश पाटील आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. विखुरलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने महेशसाठी क्षेत्ररक्षण दिलं गेलं संघ नायकाने. एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट. एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण वाईड इज लॉंग ऑन, तर ऑफसाईडच्या दरम्यान वाईड इज लॉंग ऑफ आणि डीप कव्हरला. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक ठेवलं गेल्या तिथेच चेंडूला प्रहार केला. सिंगल येत्या सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 8 या आकड्यावरती. बस सिंगल डबलला क्रिकेटमध्ये फार महत्त्व आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मोठे फटके येत नाही तर स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. हा फटका काय जबरदस्त स्ट्रोक आहे, मोठा धमाका आणि चेंडू पाहता पाहता आउट ऑफ द पार्क येतो हा षटकार.
किरण ठाकूरच्या बॅटमधून. किरणने मात्र बघा दबाव घेतला नाही आहे, कारण वारंवार तो मोठे फटके प्रहार करत गेला आणि 5 चेंडूवरती सध्या तो 12 या आकड्यावरती खेळतोय. 14 धाबा झाल्यात संघाची टोटल आपण पाहतोय. खिडकाली 40+ या संघाच्या माध्यमातून 14 आणि किरण ठाकूर सध्या 12 आकड्यावरती खेळतोय. पुन्हा मात्र चेंडूला प्रहार केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये यायचं होतं क्षेत्ररक्षकाला. एक धाव सिंगल. 15 धावा होतात. धावफलकावरती महेश पाटीलचं षटक आपण पाहता. स्पर्धा स्वर्गवासी गोटीराम कुंडलिक मात्रे स्मृती चषक 2025 ही स्पर्धा डे नाईट स्पर्धा आणि चौथा सामना आजच्या या रात्रीमध्ये आपण पाहता. पुन्हा एकदा पुलचा फटका. व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही या. हवेमध्ये आहे टॉप एज, परंतु झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. हा झेल खेळायला हवा होता, मात्र तसं घडलं नाही आहे. थोडासा प्रॅक्टिसचा अभाव जाणवला आणि त्यामुळे मात्र या 3 धावा येतात. 3 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या वाढते 18 या आकड्यावरती. 18 आकड्यावरती पोहोचतोय. 18 धावा झाल्यात. सध्या बॅटिंग सुरू आहे खिडकाली टीमच्या फलंदाजाकडनं. किरण ठाकूर असो, शक्ती पाटील, प्रयत्न संघर्ष सुरू मैदानाच्या आतमध्ये धाबा बनवण्याचा. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट करायचं होतं. चेंडू थोडंसं बाउन्स होतोय. बघा आपण जर म्हात्रेपाडा एंड कडनं गोलंदाजी केली ना, तर त्या एंडने थोडंसं चेंडू आपण डीप अगोदरच्या षटकामध्ये पाहिलं राहताना, परंतु या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं की चेंडू थोडंसं उजली घेताना हाही चेंडू मात्र चांगला होता. षटक समाप्त. 2 षटकांचा खेळ झाला आणि या षटकामध्ये धावा खर्च करताना पाहतोय 11 षटक समाप्त झाल्यात आणि धावफलकावरती धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 या आकड्यावरती पोहोचतोय. यापुढील नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉससाठी आपण बघा इनिंग ब्रेक नंतर आपल्याला रिपोर्ट करायच्या. वडवली 40+ संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला अंतरली 40+ असे. तर त्याला क्षेत्रक्षी लावून घ्या आपण. वेळ कमी घ्या. बघा आपल्याला वेळेची पाबंदी असेल. आयोजकांकडनं आम्हाला वारंवार सूचना येतात, वेळेनुसार आपण खेळायचं आहे. तर पाण्याची मागणी मैदानाच्या आत होत आहे, तर पाणी घेऊन मी विनंती करेन. वडवली आणि अंतरली या 2 संघामध्ये मग कॅप्टनने तोरीच रिपोर्ट करायचा. आजच्या रात्रीतील 5वा सामना तुम्ही एन्जॉय करणार आहात. यानंतरचा सामना स्क्रीनवरती आपण पाहू शकता. स्वर्गवासी गोटीराम पुंडलिक मात्रे स्मृती चषक मात्रेपाडा आयोजित आपण पाहू शकाल. दिवस रात्र क्रिकेटची ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने मात्र क्रिकेटमध्ये आपण पाहू शकतो 40+च्या माध्यमातून सर्वांना बघा समोरून ज्या गाड्यांच्या लाईट पेटवल्यात थोडंसं आपण पार्किंगमध्ये लावा. तर निश्चित स्वर्गवासी योगेश पवार 11 खिडकाली 40+ अशा नावाने हा संघ उतरलाय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व होतं, खेळाडू होते, परंतु ते आपल्यामध्ये आता नाही आहेत. परंतु त्यांच्या नावाचं जतन आपण आणि त्यांच्या खेळाचं जतन करताना स्वर्गवासी योगेश पवार यांच्या निश्चितच नावाने हा संघ उतरला. दरम्यानचा हा फटका जबरदस्त धमाका आहे. दिस इज अ लॉंग वे. 6 रन षटकार. शकता की क्रिकेट कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील सध्या गोव्यावरनं या स्पर्धेचा आनंद घेताना पाहतोय. त्याने या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. तर भाईंचं मी या वाहिनीच्या माध्यमातून आपलं क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. हाही फटका सूर्य कॅपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही प्रश्न आणि चेंडू पाहता पाहता गोलीच्या वेगाने सीमापलीकडे येतो हा चौकार.
चौकार येते, षटकारानंतर चौकार, आत्तषबाजी आपल्याला सध्या सुरू आहे. आक्रमक रवैया मैदानाच्या आतमध्ये रूप धारण करताना पाहतोय. राजू सावंत या गोलंदाजा वरती केलेला अटॅक स्वागत केलं खऱ्या अर्थाने राजू सावंत या गोलंदाजाचा. कारण आपण पाहता चांगली बॅटिंग सध्याच्या क्रुशियल मुवमेंटला जी घडायची होती ते मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहतोय. धापलकावरती धावसंख्या 28. अजून एक मोठा स्ट्रोक, काय फडका आहे, खूपच लांब जाऊन हा चेंडू लँड होता आणि पंचांकडनं इशारा होतोय की हा चेंडू नो बॉल, षटकार. बघा तुमच्याकडे चेंडू दिलाय अगोदरच, तो चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फेका. त्यासाठी तुम्हाला चॉईस करण्यासाठी 2 चेंडू दिले जातात. खूप चांगला फटका होता. दबाव खाली वावरताना नो चेंडू सुद्धा असेल, अनुभव खूप आहे, परंतु आपण पाहतो की पंचांकडने इशारा आलाय. हो, ओव्हर स्टेपचा हा चेंडू कदाचित नो असेल. स्टंपला पाय लागलाय का? यस. तर नवीन नियमानुसार आपण इंटरनॅशनलचा जे नियम जर विचार केला तर नियमानुसार आपण इंटरनॅशनल मध्ये सुद्धा पाहतोय. अगोदरचा क्रिकेट वेगळा होता, आताचा क्रिकेट जर आपण पाहता तर 2024-25 मध्ये स्टंपला हात किंवा पाय एखादा स्पर्श झाला तर निश्चितच नो चेंडू असतोय. हा चेंडू माझा स्क्वेअर कटचा फ्री हिटचा फायदा उचलण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामधून, आउटफील्ड पास आहे, येणारा अजून एक चौकार जर कमवलं होतं. आता मात्र या षटकामध्ये जुने डोंबिवली 40+ संघ हा गमवतोय चौकार. तर हा सर मात्र फायदा आहे. आपण पाहू शकाल की आपण यूट्यूबच्या माध्यमातून काय दूध का दूध और पाणी का पाणी लगेच आपल्याला स्पष्ट होत आहे. कारण अगोदरचं क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटमध्ये फार बदल झाले आहे. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन मिळालं की नाहीये. काय छेल पकडलाय, एखादा इंटरनॅशनल लेवलचा छेल पकडलाय का असं वाटतंय, परंतु इथे चेक केलं जाईल फलंदाज बाद आहे की नाही. जाऊया आपण आमच्या ग्रामीण टेनिस या वाहिनीकडे, जिथे आमचे ऑफिशियल थर्ड पंच मध्ये डिसिजन देतील. या फलंदाज बाद लाजवाब, या झेलसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. क्या बात आहे, काय जबरदस्त सम्राट झेल पाहायला मिळाला. दोन्ही क्षेत्ररक्षकांचं मैं कौतुक करेल, कारण जे कॉम्बिनेशन होतं, संवाद होतो या दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून खूप चांगला. आणि आजच्या या रात्रीतील सर्वात छान झेल आपल्याला या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, रिप्लायच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बघा स्वतःला किती कंट्रोल केलं क्षेत्ररक्षकाने. जवळ हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर बॉडी गेली असती, पण स्वतःला थांबवलं आणि चेंडू अगोदर आपल्या पार्टनरला सोपवला आणि त्यानंतर त्या पार्टनरने झेल संपादित केला. आणि ज्या फलंदाजाने अक्षरशः धुमाकूल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता, 2 षटकार 2 चौकार करून सध्या तो फलंदाजी करत होता, त्या फलंदाज शक्ती पाटीलला मात्र आपण पाहू शकता डगआउटचा रस्ता दाखवलाय आणि डगआउटच्या रस्त्याला मात्र तो येताना पाहतोय. चांगलं कमबॅक गोलंदाज, विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय. आई चेंडू क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक मोठा धक्का, बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का, फलंदाज बाद.
वेलीवरती येणं फार गरजेचं. स्ट्रिक्टली नियमावलींचा ही स्पर्धा आपण पाहतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज असेल, चांगली गोलंदाजी आणि या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? फटका फसलाय आणि इथे विकेट हॅट्रिक. काय कमबॅक केलाय या आजच्या दिवसातील, आजच्या रात्रीतील म्हणेल पहिली विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावरती जातोय तो गोलंदाज राजू सावंत ठरतात. या स्पर्धेमधील प्रथम विकेट हॅट्रिक संपादित करणारा गोलंदाज. वेल डन, गुड जॉब. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आणि लागोबटचे 3 धक्के दिले आहेत टीम खिडकालीला. धापलकावरती धावा आहेत 39, 13ची सरासरी आणि लागोबटचे येणारे 3 फलंदाज बाद, 3 धक्के आणि या धक्क्यामधून सावरणार की नाही खिडकाली संघ. आता जर विचार केला तर नवीन नवीन यंगस्टर गोलंदाज करतात. 22, 23, 24, 25 वर्षाचे खेळाडू जी कामगिरी करून देऊ शकत नाहीये, तर 58 वर्षाचा खेळाडू मात्र कामगिरी करून दाखवतोय. विकेट हॅट्रिक आपण पाहू शकाल. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर क्रिकेट दाखवतोय क्रिकेटला कोणताही जात नाही आहे, कोणताही धर्म नाही आहे आणि कोणताही वय नाही आहे. हा स्पष्ट मैदानाच्या आतमध्ये होतो. कारण क्रिकेट म्हटलं की क्रिकेट हा अनुभवाचा असतो. क्रिकेट म्हटलं की तो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारायचा असतो आणि तो क्रिकेट म्हणजेच अर्थात या संपूर्ण वर्षामध्ये त्याचा क्रिकेटचं जतन करायचं असतं. आणि क्रिकेट ज्याने जतन केला, क्रिकेट त्याने चांगला खेळला आणि क्रिकेट ज्याने अनुभवला तो नेहमीच यशस्वी होतो आणि तोच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फक्त क्रिकेट आणि क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजीचा तडाखा पाहायला मिळाला आणि त्यानंतर येणारा कहर गोलंदाजी. हा चेंडू पुलटॉसचा होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. अजून एक धक्का, 4था गडी. मात्र आपण पाहू शकाल खिडकाली संघ गमावताय. नेमकं झालं काय मैदानाच्या आतमध्ये? योगेश पवार स्मृती 11 खिडकाली संघ याच षटकामध्ये 3 बली पडले आणि त्यानंतरचा आपण पाहू शकाल पहिल्याच चेंडूवरती बली पडताना पाहतोय. असे लागोपाठचे 4 झटके मैदानाच्या आतमध्ये लागल्या. 4 फलंदाज मैदानातून बाहेर होतात आणि एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. गुड कमबॅक जुने डोंबिवली या टीमच्या माध्यमातून होता. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. 4 फलंदाज लागोपाठचे आपल्याला पाहायला मिळाले. कारण येणारे लागोपाठचे 3 चेंडू 3 फलंदाज बाद झाले आणि डेट ओव्हरच्या या षटकामध्ये 1 फलंदाज बाद झाला. सामना बघा, क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात. सामनामध्ये कधी टर्न होईल यात मधून सांगू शकत नाही आणि तशाच पद्धतीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा फटका खूप चांगला मैदानाच्या आतमध्ये प्रहार करताना वाडीस लॉंग ऑफला दुसरी धाव कंप्लीट केली जात आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात पाहता पाहता. 41-41 धावा धाबलकावरती. थोडस दबाव क्रिएट केलाय जुन्या डोंबिवली या संघाच्या गोलंदाजाने. खिडकाली संघावरती टाकलेला दबाव आता त्या दबावाखाली मात्र वावरताना पाहतोय खिडकाली या संघाच्या फलंदाजांना. ऑनसाइडच्या दरम्यान चेंडूला प्रहार केलाय क्षेत्ररक्षक खातोय. लॉंग ऑनच्या दरम्यान मात्र अजून एक रनआउटच्या स्वरूपाने विकेट प्राप्त झाला असता. एक्युरेट फेकी नव्हती. डबल कबड्डी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतं 42 आकड्यावरती पोहोचतोय खिडकाली संघ. स्वर्गवासी योगेश पवार 11 खिडकाली 40+ हा संघ सध्या बॅटिंग करताना पाहतोय आणि त्यांच्यासोबत गिरिजा माता क्रिकेट संघ जुने डोंबिवली आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. धाबलकावरती धावसंख्या अजून काही वाढली जातील.
अप अँड डाऊन्स या पहिल्याच इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वारंवार खेळामध्ये बदल आणि फलंदाज बाद होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु विकेट सॅक्रिफाईस आपण म्हणू शकता केल्या गेल्यात. 43 धाबा दाबलकावरती झाल्यात. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज प्रेम पाटील मैदानाच्या आतमध्ये गेला. तो 2 इनिंग आपल्याला चांगल्या पाहायला मिळाल्या. एक किरण ठाकूरची आणि त्यानंतर शक्ती पाटील जी दोन्ही खेळाडूंनी चांगला प्रयत्न केला. किरणचा जर विचार केला 1 षटकार 1 चौकार सध्या त्यांनी 13 धावांचं योगदान दिलं. दुसऱ्या बाजूला शक्ती पाटीलने चांगलं साथ दिली. 2 षटकार 2 चौकार तब्बल 25 धावांची विस्फोटक फलंदाजी करून तो बाद झाला. अजून काही धावा जोडल्या जातील. धाबलकावरती 44 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. एक चांगली टोटल आतापर्यंत सर्वात जास्त स्कोर आपण पाहता. खोलव्या टाप्याचा चेंडू होता. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपाने. अजून एक लागतोय धक्का मैदानाच्या आतमध्ये. इनिंग समाप्त आणि 44 धावा ठोकल्यात. 45 टू विन असेल. गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली या संघाला 45 धावांचा टार्गेट असेल. तत्पूर्वी जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे 2 संघनायक उपस्थित असतील अंतरली आणि त्यांच्या सोबत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तर निश्चितच अविनाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत नाणेफेकीचा कॉल. नाणेफेकीचा कौल आपण करतो. वडवली बी संघ वडवली 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल अंतरली या 40+ संघाच्या माध्यमातून ही लढत. नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय. नाणेफेकी उडवली जाते. तर अंतरली 40+ या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. तर 46 धावा ठोकल्यात. 45 धावांचं आव्हान आहे. मात्र या आव्हान कशा पद्धतीने असेल खूप प्रश्न प्रथम सत्रामध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या इनिंग मध्ये यांचं उत्तर घेऊन येतात महेश अर्थात मॅडी. त्यांच्या आवाजामध्ये आपण ऐकूया की सामना कशा पद्धतीचा असेल. या दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला त्यांचा आवाज पाहायला मिळेल. एक दमदार आवाज आहे आणि बऱ्याच वर्षापासून बदलापूर विभागामध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र मॅडीचा आवाज आपण ऐकूया या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू डीजे. चेंडू आहेत ते आपण आयोजकांकडे कॅरी करायचं आहे. धन्यवाद गणेशजी म्हात्रे. आणि आपण जाऊया मागच्या दिशेने. आजच्या रात्रीतील एक मोठी लढत अर्थातच धाबा संख्या सुद्धा चांगली पाहायला मिळाले. 44 धाबा बनवण्यात आलेत आणि आता 45 लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल.
45 धाबांचं लक्ष मैदानामध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी अमित पाटील आणि नितीन जोशी ही सलामीची जोडी आपण पाहतोय. जुनी डोंबिवली 40+ या संघाच्या वतीनं चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आता प्रत्येक संघाने दाखवलं. या अगोदर 30, 35, 38 या धाबसंख्या आपण पाहिलेले आहेत, परंतु आता आजच्या रात्रीतील ही सर्वाधिक धाबसंख्याच 4 षटकामध्ये मानली जाईल, कारण 11.00च्या सरासरीने या धाबा या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. 45चं लक्ष. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. स्पर्धा तुम्ही पाहतायत स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा आयोजित स्वर्गीय गोटीराम पुंडलिक म्हात्रे स्मृती चषक 2025 शानदार पर्व आहे. आज पहिला दिवस आणि पहिली रात्र या ठिकाणी आपण पाहतोय. सलग 3 डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये आज आपण पहिल्या दिवस रात्रीमध्ये आहोत. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. विक्रम शेलार जे ऑफिशियल पंच आहेत, विनंती राहिली आपण सामना लगेच चालू करा. चला, खेडकाळी संघ आपण क्षेत्ररक्षण लावायचं प्लीज. आयोजकांच्या सूचना येतात की सामना लगेच आपण चालू करा, कारण आज दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये एकंदरीत 10 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. मॅच नंबर 4 चालू आहे. आणखीन 6 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. बरोबर या ठिकाणी आपण पाहतोय 9:10 होत आहेत आणि 6 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज प्रल्हाद पवार बॉलिंग ट्रॅक वरती असतील. पंचेचाळीस धावसंख्येचं लक्ष मैदानावरती आपण पाहतोय. टीम जुनी डोंबिवली 40+ या संघाकडे असेल हे टार्गेट. आणि आता सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. नितीन जोशी आणि अमित पाटील. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ. प्रल्हाद पवार षटक क्रमांक 1 मध्ये मॅन्डेटरी पाब प्ले आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चला, पंच या ठिकाणी सूचना करतायत, त्या लक्ष द्यायचे प्लीज. खेडकाळी संघ तुम्ही जास्त वेळ घेतायत. ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत. कदाचित क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा अधिकार पूर्णपणे गोलंदाजाला असतो आणि 2 ते 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी फिल्डिंग सेट करतात. चला, मॅचच्या दिशेने जाऊ. मॅच ऑन. फर्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल कल्लाय. गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. आणि आता इथे आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला पॉज देण्यात आलाय. मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर एक रिले झेल पकडण्यात आला. 1 शॉट. अंपायर सिग्नल एकच धाव मिळेल. 3 धावा या ठिकाणी घेण्यात आल्या, माफ करा, आणि 2 धावा मिळतील. 1 शॉट 1 धाव कपात करण्यात येईल. चला, पंचांशी कोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट करू नका, कारण अंपायर सिग्नल लास्ट डिसिजन हे लक्षात असू द्या. आणि आता 2 धावा या फलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे. गोलंदाज प्रल्हाद पवारचं वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतो. जास्त वेळ तुमच्याकडून घेतला जातोय. 3 षटकासाठी काउंटडाऊन चालू आहे. केवळ 15 मिनिटांमध्ये 3 षटकं या ठिकाणी फेकली गेली पाहिजेत हे लक्षात असू द्या, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हो, यावेळी इनसाइड आउट. कव्हरच्या दिशेने फटका उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. गॅप भरपूर मोठा होता. तिथे धावांचा तोटा सुद्धा मिळणार नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. या दरम्यान आपण पाहतो या नेक्स्ट मॅचचा जो टॉस झाला
त्यामध्ये अंतरली टीमने टॉस जिंकलेला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला. आणखीन एक बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील 4. अमित पाटीलच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. चार मध्ये आपण आहोत आणि आता हा चौथा सामना प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन टीम मध्ये जुनी डोंबिवली आणि त्यांना फाईट करते खिडकाळी. प्रल्हाद पवार यावेळेस ओव्हर द विकेटने हा बॉल ब्लॉक खालचा होता. खोलवर टप्पाचा बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आणि अर्थातच आपण पाहतो या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, फक्त सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. सन्मान देण्याचा प्रयत्न म्हटलं जाताना चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूवरती आक्रमण करणं हे चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं. आणि या दरम्यान अमित पाटीलने या अगोदर 2 चेंडूवरती खरपूस समाचार घेतला. त्यानंतर चांगल्या चेंडूला त्याच्या वतीनं सन्मान देण्यात आला. म्हणजे अगदी आपण पाहतोय धाबत संख्या रफलकाबत अद्यापपर्यंत 11 वरती पोहोचलेली आहे. चांगलं वैशिष्ट्य. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतो पायाने अडवण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय अगदी फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. बॉल सीमा पार. धावा मिळतील आणखी 4. टीम जुनी डोंबिवली संघाला चौकार. मॅच मध्ये जर मात्र मोठी धाबत संख्या पाठलाग करायची तर मात्र सुरुवात तशी व्हायला हवी. तशी सुरुवात आता होतीये. नितीन जोशी आणि त्याच्या साथीनं अमित पाटील. पुढे एकदा ऑन साइडला बॉल चालला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बेगाने येतात तोपर्यंत सेकंडचा कॉल. ॲक्युरेट फेकी आहे. फलंदाज होईल बाद. नितीन जोशीला परतावा लागेल. पहिला धक्का लागेल रन आउटच्या स्वरूपात. काही गरज नव्हती मी तर म्हणेन, परंतु यावेळेस आपण पाहतोय रन आउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय जुनी डोंबिवली टीमला. फलंदाज बाद. फलंदाज बाद झाला नितीन जोशी धावबाच्या रूपानं आणि आता पहिला धक्का लागलाय तो जुनी डोंबिवली संघाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 45 धावा संख्येचं लक्ष आणि 45 धावांचं लक्ष असताना आपण पाहिलं तर कुठेतरी सुरुवात चांगली होती टीम जुनी डोंबिवली संघाची. आणि त्यानंतर या ठिकाणी लागणारा हा पहिला धक्का कुठेतरी सन्मानजनक होता मी तर म्हणेन. या मॅच मध्ये हा नितीन जोशीची विकेट इथून मोमेंटम शिफ्ट केलं जाईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण प्रल्हाद पवार आपण पाहतोय त्यांना सांघिक यश मिळालं त्या षटकामध्ये. संघाची धाबत संख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत 16 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा या दरम्यान न्यू बॅटर जयवंत जोशी 16 धावा. ड्राइव्ह करत असताना बॉल चालला ऑन साइडला डीप मध्ये. एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. दुसरी धाव सुद्धा चित्त्याच्या वेगाने या ठिकाणी एकवटण्याचा प्रयत्न केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावा आता उपयुक्त ठरत आहेत. 18 धावा धाव फलकावरती आहेत. चांगली धाबत संख्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. खेळत असताना जुनी डोंबिवली संघाने बनवली आहे. 45 धाबत संख्येचं लक्ष. 2 व्हीलर ज्या बाईक आहेत त्या विनंती राहील की ग्राउंडच्या बाहेर जी नेट आहे त्या नेटच्या बाहेर आपण पार्क करा. सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती राहील की आपण आपली गाडी सुरक्षित पार्क करायची आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतो एक कंप्लीट सेकंड घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय. कारण इथे धोका होऊ शकतो. जो धोका नितीन जोशीने पत्करलाय तो धोका आता मात्र पत्करायला तयार नाही आहेत फलंदाज. कारण त्यांना माहिती आहे
विकेट फार महत्वाची आहे. कदाचित सुरुवातीला टॉप ऑर्डर ढासळली ना तर या धावा कठीण जाऊ शकतात या मॅच मध्ये. 45 धावसंख्येचं लक्ष. यावेळेस लेट कटचा फटका गलीमधून काढण्याचा प्रयत्न होता आणि आता एक सिंगल धाव आली आहे. चांगली बॅटिंग आणि चांगली गोलंदाजी सुद्धा होते. गणेश म्हात्रे आपण पाहिलं तर या मॅच मध्ये दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे दोन्ही संघात. म्हटलं जाताना यूही नहीं मिलती राही को मंजिल दिल में एक जुनूसा जगाना पड़ता है. अरे पूछा उन चुड़ियों से कैसी बनाती है आशियाना बोली 3 का 3 का उठाना पड़ता है. आणि तसा प्रयत्न करावा लागेल या मॅच मध्ये. दोन्ही संघ गोलंदाजाला सुद्धा वाटते की आमचा संघ जिंकला पाहिजे, फलंदाजाला सुद्धा असं वाटते की आता या मॅच मध्ये आम्ही पकड मजबूत करू आणि त्याच अनुषंगाने तो खेळ चालू आहे. क्रिकेटचा खेळ ज्याला मात्र जड तरला महत्व नाहीये. ओ यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने पॉइंटला पण पाहतोय. टॅप करण्याचा प्रयत्न होता. लेट कटचा फटका अगदी बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता आणि याच दरम्यान मिळाली आहे सिंगल धाव. सिंगलला प्राधान्य देण्यात आले. टीमची टोटल अद्यापर्यंत आम्हाला गणेश म्हात्रे आमचे ऑफिशियल स्कोरर सांगतात. आज 2 गणेश म्हात्रे आहेत. ही जुगलबंदी आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकाल मलंगडचे चांगले क्रिकेट समालोचक आहेत गणेश म्हात्रे आणि ऑफिशियल स्कोरर सुद्धा गणेश म्हात्रे आहेत. एक मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा संपन्न झालेला. पहिल्या षटकामध्ये आल्या 16, या षटकामध्ये धावा एकंदरीत आल्या 7. टीमची टोटल 23 वरती पोहोचली आणि आता 45 धावसंख्येचं लक्ष असताना विजयासाठी 12 बॉल 22 धावांची गरज. बारा बॉल 23 धावा धाव फलकापती आपण पाहिले आणि आता येणारे 12 बॉल विजयासाठी 22 धावांची गरज आहे. चांगली सुरुवात जुनी डोंबिवली संघाने केलेली आहे. एक फलंदाज लवकर बाद झाला धावबाच्या रूपानं नितीन जोशी आणि आता मैदानावरती आपण पाहतोय 23 धावा धाव फलकावरती आहेत. चला सामना स्पीडअप करा कारण बऱ्याच मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. मॅच नंबर 4 मध्ये आपण आहोत. बारा बॉल आणि आता 22 धावांची गरज या मॅच साठी. अगदी आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अर्जुनभाई पाटील हे मात्र गोव्यावरून या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आपण करू. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत जे मात्र आम्हाला ऑनलाईन जॉईंट आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून. त्यांचंही स्वागत आपण करू. यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय लॉंग ऑफला अलॉंग द कार्पेट. थोडेसे फंबल पाहायला मिळाले. लगेचच त्याचा फायदा उचललाय आणि मिळतील धावा 2. या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम जुनी डोंबिवली. स्ट्राईकला फलंदाज जयवंत जोशी. आखो में इशारा आणि या दरम्यान या 2 धावा अगदी चित्त्याच्या बेगाने एकवटण्यात आलेले आहेत. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग क्षेत्ररक्षक जज करतात. एलिव्हेशन मिळालं नाहीये परंतु कॅचेस बिंद मॅचेस पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण असतं. या ठिकाणी झेल ड्रॉप करण्यात आली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रल्हाद होते. अगदी आपण पाहतो ज्याने पहिले षटक हाताळलं तोच प्रल्हाद. या ठिकाणी थोडीशी मिस्टेक त्याच्याकडून झाली. झेल ड्रॉप करण्यात आलाय. म्हटलं जातं ही चूक होती की ही घोडचूक होती या मॅचची. याचं उत्तर तुम्हाला प्रात्यक्षिक पाहायला मिळेल परंतु आता संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 12 बॉल 22 धावांची गरज होती. सुरुवातीला 2 बॉलवरती 4 धावा आल्या म्हणजे आता विजयासाठी 18 धावांची गरज आहे येणाऱ्या 10 बॉलमध्ये.
ओ लाईन चांगली पाहायला मिळते. बॅटचा फ्लो देखील भरपूर प्रचंड वेगाने होता, परंतु संपर्क नाही आहे. जेव्हा चेंडू बॅटच्या संपर्कात येतो तेव्हा धावा चांगल्या पाहायला मिळतात, परंतु आता इथे ब्लँक स्ट्रोक मैदानामध्ये आपण पाहतो. डॉट बॉल आलाय आणि याच गोलंदाजाची अपेक्षा आहे टीम खिडकाळी संघाला. यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहतो. वाईड लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये हा चेंडू. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि ॲक्युरेट फेकी सुद्धा होती. जर पण आपण पाहिलं तर एकच धाव आली आणि एका धाबेवरती थांबवलंय ते फलंदाज जयवंत जोशी. अमित पाटील याने थांबवले जयवंत जोशी यांना. राऊंड विकेट. ओ शॉर्ट ऑफ प्लेन. चेंडू पडल्यानंतर थोडस गिरकी घेऊन चाललाय मागे एसटी रक्षकाकडे, तोपर्यंत डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज आपण पाहतोय किरण ठाकूर. 12 चेंडू 22 धाबांची गरज असताना अप्रतिम षटक त्यांनी अद्यापर्यंत हाताळलंय. 5 धाबा 5 बॉल मध्ये खर्च करण्यात आलेत. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाज आपण पाहतोय किरण ठाकूर. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर मात्र एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत किरणसाठी. 12 बॉल 22 धाबांची गरज असताना या षटकामध्ये केवळ धाबा खर्च केल्या 5. आता अंतिम षटकामध्ये 17 धावांची गरज. असतो आणि कदाचित आपण पाहतोय अनेक मॅचेस मध्ये स्लॉग ओव्हर डेट ओव्हरच्या षटकामध्ये तुम्हाला ज्या गोलंदाजावरती जास्तीत जास्त मार पडताना पाहायला मिळेल. 6 बॉल 17 धावांची गरज आहे, परंतु आता खिडकाळी 40+ संघाच्या वतीनं डेट ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आहे प्रेम पाटील. प्रेमात पडणारी गोलंदाजी त्याला करावी लागेल, कारण या अगोदर प्रेमात पडणारी गोलंदाजी किरण ठाकूरने केली आहे. 12 चेंडू 22 धाबांची गरज असताना 5 धाबा त्यांनी खर्च केल्या आणि आता ही सामन्या या मॅच मध्ये अगदी आपण 6 बॉल शिल्लक 17 धाबांची गरज. 17चा खतरा. ही टांगती तलवार आता कोणत्या संघावरती असणार हे आपल्याला पाहायचं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. लाईन चांगली आहे. खोलवा टप्पाचा बॉल अगदी आपण पाहतो बुंदा टाकण्यात आलाय आणि आता ब्लॉक खोलचा चेंडू डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळालाय. धाबत संख्या फलकापती स्थिर आपण पाहतोय. 6 बॉल 17 धाबांची गरज होती आणि आता येणारे 5 बॉल 17ची गरज. 12 बॉल 22 धाबांचं समीकरण असताना सामना कुठे टर्न झाला. हो यावेळेस फटका चांगला आहे. स्टँड डॅन डिलिव्हर्ड. फटका खेचण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक झेल जज करतायत, परंतु टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. बॅटिंग करत असताना जुनी डोंबिवली संघाला जयवंत जोशीच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार चौकार. टीम खिडकाळी संघाला हा सामना जिंकायचे जरूर, परंतु जुनी डोंबिवली संघाला हार नाहीये मंजूर. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतोय चौकार आला महत्वाच्या क्षणी. 4 बॉल शिल्लक आहे. 13 धाबांची गरज आहे. 2 मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. चांगलं माहिती आहे जयवंत जोशीला. स्वतःकडे त्याने स्ट्राईक ठेवली आहे. पाहावं लागेल या मॅच समीकरण का असेल. 4 बॉल 13ची गरज. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम पाटील. कमबॅक करावा लागेल. पहिला चेंडू डॉट आलाय, त्यानंतर 4. शॉर्ट ऑफ प्लेन. फटका आपण पाहतोय पुलचा. पॉवरफुल फटका आपण पाहतोय. शॉर्ट ऑन पुल करत असताना सक्सेसफुल. आणखीन एक धमाका बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जयवंत जोशी सुद्धा हार मानायला तयार नाही आहेत.
का बॅटिंग ते करतात, शेवटपर्यंत लढतायत मैदानावरती. 13 धावांची गरज होती 4 बॉल मध्ये, आता 3 बॉल शिल्लक, 7 धावांची गरज. हो लाईन चांगली आहे, शॉर्ट ऑफ प्लेन. पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आले, परंतु पंच या ठिकाणी सांगतात की अंपायर सिग्नल बॅट कट क्वाड बिहाइंडच्या रूपानं मात्र फलंदाज बाद होत आहेत. स्वतः बॅट्समन मैदानाच्या बाहेर येतात. खेळाडू वृत्ती तुम्हाला पाहायला मिळेल. स्पोर्ट्समॅन स्पिरिट का असतं, ही शिस्त आहे 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची. आणि आता स्वतः मैदान सोडतायत जयवंत जोशी. 2 बॉल 7 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज असताना समीकरण आता आपण पाहतोय अगदी सोपं झालंय, परंतु संघाला अर्धावरती सोडले की काय हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. 2 बॉल 7 धावांची गरज आहे. मैदानामध्ये दाखल होत आहेत बॅट्समन निलेश म्हात्रे. 2 बॉल 7 धावा, 1 षटकार, 1 सिंगल की 2 चौकार की डॉट बॉल, विकेट, या सर्व गोष्टींचा उलगडा आता या मॅच मध्ये होणार आहे. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. आजच्या रात्रीमधील सर्वाधिक धावसंख्या 4 षटकांमध्ये 44 बनवण्यात आली आहे टीम खिडकाळी संघाच्या वतीनं. आणि त्या धावा रोखण्याचा प्रयत्न सुद्धा आता करते टीम खिडकाळी. चला वारंवार या ठिकाणी आपण पाहतोय जास्त वेळ तुमच्याकडून घेतला जातोय, अधिकचा वेळ खर्च या मॅचसाठी झालेला आहे. ही पूर्व सूचना तुम्हाला आयोजकांच्या वतीने देण्यात आलेली आहे. 2 बॉल 7. यावेळेस आपण पाहतोय चेंडू बॉडीवरती आदळतोय, पंचांकडे अपील होते, परंतु आता हाईट फॅक्टर पंच सांगतात जास्त आहे. आणि आता लेग बाईजच्या रूपाने मिळते 1 सिंगल धाव. आणि आता एका गोल्डन षटकाराची गरज आहे. सामना जर आवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. 45 धावांचा पाठलाग चालू आहे आणि 1 बॉल 6ची आता गरज आहे. 6 बॉल 17 पासून समीकरण पुढे सरकलंय. व्हॉट अ मॅच, नेट टू नेट फाईट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जसं मात्र रेग्युलर क्रिकेट आपण पाहत आलोय तसं मात्र आता 40+ देखील हा खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नेट टू नेट फाईट आहे, पैसा बसूल मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला तर जुनी डोंबिवली संघ विजयाची पताका या क्रीडानगरीमध्ये मिरवेल. आणि जर मात्र हा चेंडू या ठिकाणी डॉट टाकण्यात आला, विकेट आली, या धावा जर वाचवल्या तर हा गोलंदाज सुद्धा आटकेपार झेंडा या मैदानाच्या आतमध्ये गाडेल. 1 बॉल 6ची गरज. व्हॉट अ मॅच, थ्रिलिंग मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा आयोजित स्वर्गीय गोटीराम कुंडलिक म्हात्रे स्मृती चषक आणि या चषकाचा हा या ठिकाणी थरार पाहायला मिळेल. 1 बॉल 6ची मॅच. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव 6 धावा बनवा बास लागतील. गोल्डन षटकार इथे मारा बास लागेल. बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंगला फलंदाज महेश पाटील, सबसे कातिल महेश पाटील, षटकार ठोकावा लागेल. 1 बॉल 6ची गरज. हो यावेळेस ऑन साइडला आणि आता इथे चेंडू अडवण्यात आला आणि आता सामना या ठिकाणी गमावलाय. चांगली गोलंदाजी केली प्रेम पाटीलने आणि सामना पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहतो आपल्या बाजूने झुकावत असताना विजय संपादित करून दिलाय टीम खिडकाली संघाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम जुनी डोंबिवली.